16 प्रॉडक्ट आपण बनवू शकतो ज्याची तुम्ही चर्चा केली. एवढं मग काय केली मग पत्रावळ्या आवळा सुपारीपासून तर इकडे शेवळ्यापर्यंत बरोबर आहे ना. तो 16 उत्पादनं तर आपण बनवू शकतो. त्याचं कारण हे आहे की त्याची आपण चर्चा केलेली आहे, त्याचे आपण लहान लहान गणित केलेले आहे बरोबर आहे. एका महिन्यात किती वस्तू विकल्या जाऊ शकतात त्याचं गणित झालं, मग वर्षभरात किती विकलं जाईल त्याचं गणित झालं, उत्पादन खर्च किती होईल त्याचं गणित झालं बरोबर आहे. मग प्रॉफिट म्हणजे नफा किती होईल त्याचंही गणित झालं. सगळे गणित केलेले आहे. तर काही जरी समजा तुम्हाला बनवायचं असलं, कोणतीही वस्तू विकायची जर असली तर त्याचे एवढे गणित येतात. काही एवढे गणित केलं तर आपला व्यवसाय पक्का होतो किंवा खरंच हा व्यवसाय कसा पुढे जाणार आहे. तर जसं त्या ताईने म्हटलं ना की पहिल्या दिवशी म्हणजे आम्हाला काही थोडं कळत नव्हतं, पण दुसऱ्या दिवसापासून ते समजायला लागले आणि आज तर एकदम पक्क झालं. हो की नाही? पक्क झालं की नाही? हा म्हणजे ज्यांचं पक्क झालं त्यांनी एकदा हात वरती केला, कोणाकोणाचा पक्क झाला एकदा पाऊस पडतो. छान तिकडे तर आलं. अच्छा इतक्या लोकांचं पक्क झालं. आता इथे जे काही आहेत म्हणजे PRPच्या शिवाय जे लोक आहेत ते मी मोजले त्याप्रमाणे 11 लोक आहेत, 11-12 लोक आहेत. तर या 11-12 लोकांची जबाबदारी ही आहे की गावामध्ये गेल्यानंतर जे काही प्रॉडक्ट तुम्ही घेतलेलं होतं ते तर आपल्याला सुरू करायचंच आहे. त्याच्याशिवाय पण तुम्ही सुरू करू शकता, पण हे तर आपल्याला करायचं. इथे गमती घेतलंय असं काय आहे का? काय सांगितलं प्रदीप सरांनी घेऊन टाका असं केलं का? नाही ना. काहीतरी विचार करून घेतलं असेल. तर विचार करून जर घेतलाय प्रीतीताई तर मग आता तर ही गोष्ट पुढे न्यावी लागेल. आणि मला एक सास आठवत होतं दहेगाव गोंडी. दहेगाव गोंडीमध्ये खरं तर कवठाचं उत्पादन खूप होते. मी म्हटलं चूक आहे का? मग आता खरं तर दहेगाव गोंडी कवठाचं घ्यायला पाहिजे होतं. कवट घेतलं पाचवड हरकत नाही, काही हरकत नाही. त्यांच्या गावात उत्पादन असेल मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती की दहेगाव मिसळीमध्ये कवठाची झाडं खूप आहे बरोबर आहे. एकदा आपण मिशन समृद्धी म्हणून प्रयत्न पण केलेला आहे. मला वाटतं एका दिवसाचं ट्रेनिंग आपण दिलेलं आहे कवठाचं बरोबर आहे. तर ही गोष्ट आपल्याला पुढे नेता येईल का ते देऊन बघा. ही तर नेलच म्हणजे पाचवडचे लोक नेलच गोष्ट देऊ बघा. पण आपल्याला आपलं आपापल्याच गावात विकायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कवट तुमच्या अनायसे गावामध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 10-12 झाडं आहे. संजय भाऊ जास्त आहे म्हणजे 10-12-15 झाडं असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का? हा कवठाची झाडं ती काही म्हणजे गंमत नाही. आता अजून जास्त झाले पूर्ण जे घरावरून दहेगाव रोड आहे ना रोडनीच झाडं लावली आहेत ते खूप मोठी मोठी झाली. आणि त्यांनी सुरू केलं तर आमचं कोणताही फरक पडणार नाही. एरिया लांब आहे तो प्रश्न एरियाच वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर कवठाचा विचार करायला पाहिजे आणि जे काही तुम्ही उत्पादन घेत असाल ते तुम्ही करा तिथे ते प्रश्न नाही. पण अनायसे कच्चा माल इतक्या विपुल प्रमाणात तुमच्याकडे उपलब्ध होता त्याचा जर तुम्ही विचार करायला पाहिजे. तर आपल्याला करायचं काय आहे गावामध्ये गेल्यानंतर जे जे ठरवलेलं आहे ते करायचं. आता करायचं कसं विशेषतः जी गावातली जी मंडळी आहे म्हणजे PRPच्या शिवाय हे ठरवलं की नाही आपण इथे गमती ठरवलं का? पक्क ठरवलं ना करायचं असं पक्क ठरवलं. मग त्याच्यामध्ये काही अडचणी येतील नाही असं नाही. इथं बघ गेलो आपण गावातून लगेच सुरू झालं असं होणार नाही. काही अडचणी येतील. मग त्या अडचणी आपल्याला कोणाकडे घेऊन जायचे? कोणाला सांगायचं की अडचणी समजा आल्या तर कोणाला सांगा आपल्याला अनुभव PRP आहे ना. PRP म्हणजे काय? हे आपले मिशन समृद्धीचे प्रतिनिधी आहे गावाच्या स्तरावर. तर काही समजा अडचण आली तर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांना सांगायचं की अनुभव अशी अडचण येत आहे, आम्हाला असं करायचं आहे पण अशी अडचण येत आहे एवढं सांगता येईल की नाही. मग अनुभव पुढचा काहीतरी मार्ग सांगते. अनुभवांना समजा अडचण येतो अनुभव कोणाला सांगेल? म्हणजे सरांना आहे ना. तर अशी ही आपली चेन आहे. पण मी सर्वांना गॅरंटीने सांगितलं पाहिजे गावाच्या स्तरावरती जर समजा तुम्हाला कोणती अडचण आली तर शांत बसायचं नाही. वळवळ करायची. काय करायची? वळवळ कशाला होते? वळवळ धावपळ. धावपळ करायची वळवळ करायची तर काम आपलं पुढे जाते. शांत बसायचं नाही हे सर्वांना लक्षात ठेवायचं. तर मी तुम्हाला अगदी गॅरंटीने अगदी हमी देतो की जो काही तुम्ही विचार केलेला आहे त्याला मूर्त स्वरूप जरूर येईल. मूर्त स्वरूप म्हणजे काय?
ते निश्चितच येणारं आहे, ते आकाराला येईल. म्हणजे जे तुम्ही प्रॉडक्ट ठरवलं असेल बनवायचं, कारण निश्चित काहीतरी यश येणारच आणि मग त्याला पुढे पुढे नाही. आणि आपल्याला प्रदीप सरांनी शिकवलं ना की याचं मार्केटिंग करणं खूप कठीण आहे का? नाही, त्याच्यामध्ये आपल्याला अजून दुरुस्ती करावं लागेल, नाही असं नाही. आणि अनुभवाने तुम्ही शिकत जाल पुन्हा मग काय काय दुरुस्ती करायची आपल्याला, ग्राहक कसे पकडायचे असतात, बरोबर आहे, आपलं उत्पादन अधिक कसं चांगलं बनवायचं, हे तुम्हाला जसजसे तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला ते शिकता येईल. पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जसं संजय सांगितलं ना, मग मी तर करणारच आहे. आणि ते फक्त मी नाही म्हटले, ते म्हटले आम्ही म्हणजे कोण, सर्व. आणि त्याच्यानंतर पहिले दोन, नवरा बायको. आणि बरोबर आहे ना, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा पहिले आपल्याला स्वतः करावं लागते. तर ती त्यांनी आपल्याला हमी दिली म्हणून त्यांचं अभिनंदन आहे, बरोबर आहे. तर त्यांनी जे काही समजा हमी दिली, जे काही आपला सुद्धा उत्साह वाढवेल या दृष्टिकोनातून तेही प्रयत्न करतील, तर सर्वांनी ही गोष्ट पुढे न्यायची आहे. आता शांत बसायचं नाही. तर मी असं मानतो की हे 8 आणि 8 16 प्रॉडक्ट जे आहे आपले, हे बनवाल की नाही? जरूर बनवा, जरूर. हे तर पहिले कराच तुम्ही. याच्याशिवाय मी पुन्हा ते सांगतो, याच्याशिवाय तुम्ही करू शकता, नाही असं नाही, पण हे तर पहिले करायचंच आहे. कारण याचे आपण अनाशे गणित केलेले आहे. याची क्लॅरिटी म्हणजे काय, याची स्पष्टता तुम्हाला सर्वांना आलेली आहे, किंवा याचं गणित कसं केलं जातं. ठीक आहे, एवढं तुम्ही करा. आणि मी तुम्हाला म्हणजे या प्रोग्रामचा एक काय मी या प्रोग्राममधला हेड म्हणून दिसला. याच्यामध्ये जी काही समजा तुम्हाला सपोर्ट पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजे, समजा काही अजून पुन्हा दुसरे काही इनपुट समजा पाहिजे आहे, तर ते निश्चितच मिशन समितीच्या वतीने त्याची काळजी घेतल्या जाईल. पण कधी काळजी घेऊ आपण त्याची? काळजी घेणं म्हणजे काय, त्याची जबाबदारी सुद्धा घेणं. म्हणजे काय, काळजी तेव्हा घेतली जाईल जेव्हा तुम्ही त्याची सुरुवात करा.